बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। धुळगाव रस्त्याचा दूर प्रशासनाची झोप आज कवठेमहाकाळ पेटणार। पाणी कुचतंय, कचरा साचतोय। आज गप्प बसलो तर उद्या श्वासही महाग। टेंडर कुठे गेले? रस्ते पाणी स्वच्छतेसाठी आज आमरण उपोषण। मत विकलं, विकास हरवला। आज कवठेमहाकाळचा संताप रस्त्यावर। धुळीचा श्वास, घाणेरडं पाणी। आज नागरिक रस्त्यावर उतरतात। रस्ते नाहीत, पाणी नाही, तरीही प्रशासन मौन। धुळगाव रस्ता नाही तर आरोग्याचा मृत्यूमार्ग। गप्प बसायचं संपलं। आज नगरपंचायतीसमोर नागरिकांचा उद्रेक। एक महिला उठली, शहर जागं झालं। मत विकायचं की लोकशाही वाचवायची? आज उत्तर द्या। कवठेमहाकाळ पेटणार। धुळगाव रस्त्यासह मूलभूत प्रश्नांसाठी आज तीव्र आंदोलन व आमरण उपोषण। कवठेमहाकाळ जत रोड ते वॉर्ड क्रमांक 2, 5 व 3 मधून जाणारा धुळगाव रस्ता सध्या अक्षरशः धुळीच्या साम्राज्यात अडकला आहे। वाहनाच्या सततच्या एजामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून श्वसनाचे विकार, अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे। मात्र वारंवार तक्रारी करूनही प्रशासन ढिम्मच आहे। स्वच्छतेसाठी मंजूर झालेले टेंडर नेमके कुठे जात आहे असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत। स्वच्छता कर्मचाऱ्यांना पुरेसा पगार मिळत नसल्याने अनेक वॉर्डात कचरा गाडीच येत नाही। परिणामी परिसर अस्वच्छ झाला आहे। पिण्याच्या पाण्याची अवस्था तर अधिकच भयावह। 4 दिवसातून एकदाच येणाऱ्या पाण्यात अळ्या पडतात, तरीही तेच पाणी नागरिकांना पिण्यास भाग पाडले जात आहे। हे सर्व प्रश्न वर्षानुवर्ष सहन केले गेले, पण आता संयमाचा बांध तुटला आहे। या अन्यायाविरोधात एका महिलेने आवाज उठवत संपूर्ण शहराचा प्रश्न समोर आणला असून एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह या माध्यमातून प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्टद्वारे वास्तव जनतेसमोर आणले जात आहे। या पार्श्वभूमीवर धुळगाव रस्ता तात्काळ मंजूर न झाल्यास जिल्हा अध्यक्ष डॉ. शंकरदादा माने यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक युवक जिल्हा अध्यक्ष संतोष कुमार वानखडे यांच्यासह त्रस्त नागरिक आज दिनांक 10 रोजी नगरपंचायत कवठेमहाकाळ कार्यालयासमोर तीव्र आंदोलन आमरण उपोषण करणार आहेत। डॉ. शंकरदादा माने म्हणाले, कवठेमहाकाळचा प्रश्न रस्त्याचा नाही, प्रश्न आपल्या निर्णयांचा आहे। काही क्षणांच्या लाभासाठी दिलेल्या मतांची किंमत आपण 5 वर्षाचा विकास शून्य म्हणून मोजतो आहोत। आता दोष कुणाचा? फक्त नेत्यांचा की गप्प बसणाऱ्या नागरिकांचाही? हा ग्राउंड रिपोर्ट आपल्यालाच प्रश्न विचारतोय। आपण अजून किती वेळ गप्प बसणार? मत विकायचं की लोकशाहीला दान करायचं? या सर्व मागण्यांसाठी होणाऱ्या आजच्या आंदोलनात कवठेमहाकाळमधील सर्व जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।